स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत। आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आपण आत्मबोध वेदांताच्या या प्रकरण ग्रंथावर चर्चा करणार आहोत। श्लोक घेणार आहोत 27वा। याच्या आधीच्या जवळपास 19 ते 23 पर्यंतच्या श्लोकांमध्ये आपण हे बघितलं 24व्या श्लोकापर्यंत की कसं आत्मतत्व आणि हे जे पंचकोश किंवा 3 शरीर हे कसे वेगळे वेगळे आहेत। मी इथे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना लक्षात असेलच पण पुन्हा सांगू इच्छितो की पहा, पंचकोश किंवा 3 शरीर कोणते कोणते? स्थूल, सूक्ष्म आणि कारण। पंचकोश कोणते? अन्नमय शरीर, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश। तर ह्या 2 गोष्टी वेगळ्या नाही आहे, ह्या सर्व उपाध्या आहेत। फक्त 3 शरीर आपण केव्हा म्हणतो? शरीराच्या 3 अवस्थांच्या संदर्भामध्ये। आणि पंचकोश कशाला म्हणतो? कार्यांच्या संदर्भामध्ये। फक्त एवढं लक्षात ठेवा, कारण की कधीकधी मी किंवा वेदांताची ही परंपराच आहे, कधी 3 आत्मतत्वावरती थोपवल्या गेल्या किंवा आत्मतत्वाने स्वीकार केलेल्या ज्या उपाधी आहेत, उपाधी म्हणजे काय? टोपण, आणि ज्याच्यामुळे आत्मतत्वाचं मूळ स्वरूप झाकल्या जातं। जसं आपण पेनाचं टोपण असतं की नाही, तसं। तर आता हे फिजिकली दिसत नसतं बरं, पण हे आपल्याला साधना आणि सेवा करून हे 3 शरीर जे उपाधी आहेत किंवा 5 कोश हे जर वेगळे केले तर आपल्याला आत्मतत्व एकदम त्याचं निर्मळ शुद्ध सत्वरूप त्याची अनुभूती आपल्याला येणार। तर मी जे सांगत होतो की 19व्या श्लोकापासून तर 24व्या श्लोकापर्यंत आपण कसं हे पंचकोशापासून हे आत्मतत्व वेगळं आहे आणि पंचकोश या क्रिया करत असतात आणि त्या क्रिया आत्मतत्वावरती मिथ्या आरोपित होत असतात। म्हणून आपल्याला वाटतं आत्मतत्वच क्रियाशील आहे का, पण ते सत्य नाही। त्याच्यानंतर 25व्या आणि 26व्या श्लोकामध्ये बघितलं की मी जाणतो ही प्रक्रिया कुठे घडत असते। कारण की थोडीशी उजळणी करूया, आपल्याला हे माहीत आहे की जाणणे ही क्रिया आहे आणि आत्मतत्व विकारविहीन क्रियाविहीन आहे, म्हणजे जाणण्याची क्रिया आत्म्यामध्ये घडत नाही। आणि जर म्हटलं की बुद्धीमध्ये घडते तर बुद्धी कशी आहे? जड आहे। तर मग काय घडत असतं? आपण चर्चा लक्षात असेल आपल्या सर्वांना, मला पूर्ण विश्वास आहे की
आत्मतत्वाचं सत आणि चित अंश, सत चित आनंदपैकी सत आणि चित अंश जेव्हा बुद्धीशी अविवेकपूर्ण निगडीत होतो, त्यातून मी जाणतो ही क्रिया घडत असते. हे आपण 25व्या श्लोकात चर्चा केली होती. आणि 26व्या श्लोकामध्ये आपण अजून एक चर्चा केली होती. आपल्याला नक्की ते स्मरणात असेल की या अविवेकपूर्ण हा जो एक संयोग होतो सत आणि चित अंशाचा आणि बुद्धीचा, त्यातून एक बागुलबुवा निर्माण होतो, अज्ञान निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो, अहम बोध निर्माण होतो आणि तो म्हणतो की मी जाणतो. म्हणून वेदांताच्या दृष्टीने मी जाणतो हे अज्ञानकारक आहे. का? कारण की आत्मतत्व तर ज्ञान स्वरूप आहे. सगळं ज्ञान हे आत्मतत्वामध्ये आधीपासूनच विद्यमान आहे. जाणण्यासारखं काय आहे आपल्याला? पण आपण आपलं आत्मतत्वाचं हे जे अनंत स्वरूप विसरून गेलेलो आहोत. त्याचा हा जो बागुलबुवा आपणच निर्माण केलेला आहे अज्ञानामुळे, अहंकारामुळे, त्याला आपण सत्य समजून, कारण की तो जो बागुलबुवा आहे, ते जे अहमबोध आहे, तो जो अहंकार आहे अज्ञानजनित, तो या मन बुद्धी इंद्रिय शरीरशी निगडीत झालेला आहे आणि त्याला असं वाटतं की तोच या शरीराला चालवत आहे. आणि तिथून सगळी चुकांची शृंखला किंवा संसाराची शृंखला चालू होत आहे आणि ती आत्तापर्यंत चालू आहे. जोपर्यंत आपण आपलं खरं स्वरूप जे अनंत आहे याची जाण आपल्याला होणार नाही, तोपर्यंत हा आपला आपण तयार केलेला बाबुलबुवा आपल्याला असंच छळणार. अहमबोध, अहंकार. इथपर्यंत आपण थांबलो होतो. आता आज आपण 27वा श्लोक त्याची चर्चा करणार आहोत. आधी मी श्लोक वाचतो, त्याचा अर्थ वाचतो, मग आपण त्याचं विवेचन करूया. रज्जू सर्प वदात्मानं जीवं ज्ञात्वा भयं वहेत, नाहं जीवः परात्मेति ज्ञातश्चेन्निर्भयो भवेत्. रज्जू सर्प वदात्मानं जीवं ज्ञात्वा भयं वहेत, नाहं जीवः परात्मेति ज्ञातश्चेन्निर्भयो भवेत्. ज्या प्रकारे दोरीवर सापाचा भ्रम होतो व त्यामुळे भय उत्पन्न होतो, त्याप्रमाणेच आत्म्याला जीव समजून व्यक्ती भयभीत होत असतो. मी जीव नसून परमात्मा आहे असे जाणल्यास किंवा अशी अनुभूती झाल्यास निर्भयता प्राप्त होते. प्रत्येक श्लोकामध्ये एक फार सुंदर उदाहरण दिलेलं असतं. रज्जू आणि सर्प हा उदाहरण अतिशय सुप्रसिद्ध, आपण सुद्धा अनेक वेळा चर्चा केली आहे, पण पुन्हा प्रसंग आहे, संदर्भ लागला आहे, तर थोडी चर्चा करूया. की एक वाटसरू जात आहे रस्त्यामध्ये एका गावातून दुसऱ्या गावाकडे. संध्याकाळ झालेली आहे, धड उजेड पण नाही, धड अंधकार पण नाही, आणि त्याला दूर एक मुळात दोरखंड पडलेलं आहे. पण त्याला वाटतंय की तो सर्प आहे. वास्तविक तिथे सर्प नाही, दोरखंड आहे. पण त्या दोरखंडावरती सर्पाचं मिथ्या आरोपण त्या वाटसरूने केलं आणि तो भय प्राप्त करत आहे. वास्तविक तिथे दोरखंड पडलेला आहे, अर्धवट अंधकार आहे, अर्धवट उजेड आहे. त्यात त्याला दोरखंड, ते सर्प नाही आहे, पण सर्पाचं मिथ्या आरोपण त्या दोरखंडावरती करून तो वाटसरू घाबरत आहे. त्याची ही भीती केव्हापर्यंत राहणार? जेव्हापर्यंत तो थोडा साहस करून
त्या दोरखंडापर्यंत जात नाही आणि बघत नाही की अरे हा तर सर्प नाही, हे तर दोरखंड आहे. जोपर्यंत मिथ्या ज्ञान त्याचं निराकरण होत नाही आणि सत्य काय आहे त्या जोपर्यंत उमगत नाही तोपर्यंत हे भय असणार. बिलकुल याच धर्तीवरती मी पुन्हा एकदा रिपीट करतो की त्या वाटसरूची भीती किती राहणार, किती दिवस राहणार, म्हणजे किती वेळ राहणार, जोपर्यंत तो थोडं साहस करून समोर जात नाही, नीट बघत नाही, अरे हे तर दोरखंड हे सर्प नाही, हे तर दोरखंड आहे. जेव्हा मिथ्या आरोपित केलेला सर्प, त्याचा म्हणजे अविद्यारूपी तो सर्प जोपर्यंत तो नाहीसा होत नाही आणि सत्य स्वरूप जोपर्यंत त्याच्यासमोर येत नाही की हे दोरखंड आहे, तोपर्यंत त्याची भीती कायम राहणार. बिलकुल याच धर्तीवरती आचार्य सांगतात की आपलं हे जे अनंत स्वरूप आहे, या अनंत स्वरूपाला आपण आपल्या अज्ञानापोटी, आपल्या अहंकारापोटी आपण त्याला मर्यादित संकुचित जीव आहे असं समजून आपण जगत आहोत आणि वागत आहोत. आणि त्यामुळे आपण सतत भयग्रस्त असतो. अनेक प्रकारचे भय त्यांनी आपण सर्वजण ग्रासलेलो आहोत. अनेक प्रकारचे भय, प्रत्येकाच्या भयाचे प्रकार वेगळे आहेत. तर जोपर्यंत आपलं अनंत स्वरूप काय आहे याची आपल्याला प्रचिती किंवा प्रचिती म्हणण्यापेक्षा अनुभव होत नाही, तोपर्यंत ही भीती अशीच कायम राहणार. या श्लोकाच्या माध्यमातून भगवान आपल्याला, आचार्य आपल्याला हेच सांगू इच्छित आहे. भगवान श्रीरामकृष्णांनी एक फार सुंदर उदाहरण वचनामृतमध्ये आपल्या पुढे मांडलेलं आहे. त्याचीसुद्धा अनेकदा चर्चा झाली आहे, पण संदर्भ लागला आहे तर पुन्हा पुन्हा त्याची चर्चा करण्यात काही हरकत नाही. का? कारण की अजून आपला काहीच ज्ञान झालेलं नाही आहे. एक राजा आहे, रात्री तो झोपतो आणि सकाळी जेव्हा उठतो त्याला स्मृतिभ्रम होतं आणि मी भिकारी आहे अशा बोधानी तो संपूर्ण आपल्या स्वतःच्या राज्यामध्ये फिरतो, राजधानीमध्ये फिरतो, एकदम दीनवाणा होऊन. सगळेजण त्याला समजवतात, मंत्री समजवतात, सगळेजण समजवतात, त्याचे घरचे लोक समजवतात, पण नाही, त्याची ती जी स्मृतिभ्रम झालेलं आहे की मी भिकारी आहे. तर जोपर्यंत त्याला स्वतःच्या स्वरूपाची जाण होत नाही तोपर्यंत त्याला दुःख कष्ट भोगावेच लागणार. इतकं व्यावहारिक उदाहरण देऊन आपल्याला जीव कसा कष्ट भोगत असतो, भयग्रस्त असतो आणि त्याचं हे भय तेव्हाच जाणार जोपर्यंत त्याला आपल्या अनंत स्वरूपाचा अनुभव त्याला होणार नाही. विवेचनाकडे जाऊया. आपण म्हणतो की आपलं खरंच स्वरूप हे आत्मतत्व आहे. तर आत्मतत्वाचे म्हणजे त्या आत्मतत्वाचे काय स्वभाव काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सच्चित आनंद, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान. आणि सर्वव्यापी. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त, सच्चित आनंद, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी असं हे आत्मतत्व आहे. अजून याचे अनेक ॲट्रिब्यूट्स आहे, मी सगळे सांगत नाही एकदा. बरं, मग आता आपण स्वतःला जीव समजतो तर जीवाचा स्वभाव काय आहे ते तरी जाणून घेऊया. किंवा जीव कशाला म्हणतात एक उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. की एक आपण परात घेतली आहे, त्या मोठी चांगली परात आहे, त्यात पाणी भरलं आणि जाऊन उन्हामध्ये ठेवलं तर काय होईल? त्या उन्हामध्ये ठेवल्याने त्या सूर्याचा एक छोटा प्रतिबिंब
त्या परातीमध्ये पडणार. आता तो खरा सूर्य आहे का? नाही, तो प्रतिबिंब आहे. आणि आपली परात जितकी छोटी होणार तो प्रतिबिंब सुद्धा तितकाच छोटा होणार. आणि आपण जर 2, 4, 5 तास ठेवलं विशेषकर उन्हाळ्यामध्ये तर काय होईल, ते पाणी गरम व्हायला सुरुवात होईल. आता तो प्रतिबिंब समजतोय की माझ्यामुळेच हे पाणी गरम होत आहे. अरे प्रतिबिंबाचं अस्तित्व कुठे आहे? सूर्य मावळला तो प्रतिबिंब राहणार का? नाही. पण तो प्रतिबिंब ज्याचं अस्तित्व अवलंबून आहे सूर्यावर, तो समजतोय की माझ्यामुळे या पाण्यामध्ये पाणी जे गरम होऊन राहिलं हे माझ्यामुळे होत आहे. आता तो असा समजतोय तर याला कोणी काय करणार? अज्ञानापोटी समजत आहे. वास्तविक जर सूर्यवरती नसता, आकाशामध्ये सूर्य तळपत जर नसता, पाणी गरम पण होणार नाही आणि प्रतिबिंबसुद्धा पडणार नाही. त्या सूर्यामुळे प्रतिबिंब पडत आहे, त्या सूर्यामध्ये पाणी गरम होत आहे. एक्झॅक्टली मित्रांनो, बिलकुल याचप्रमाणे बंधू भगिनींनो काय होत असतं की त्या अनंत आत्मचैतन्याचा प्रतिबिंब आपल्या अंतःकरणाच्या चित्तावर पडतो आणि तो प्रतिबिंब आपल्या मन, शरीर, बुद्धी, इंद्रियांशी एकात्म पावतो. एकात्म पावल्यानंतर आणि एकात्म पावल्यानंतर ज्या काही क्रिया आपल्या शरीरामध्ये, इंद्रियांमध्ये घडत असतात, बुद्धीमध्ये घडत असतात, तर तो समजतो की माझ्यामुळेच या क्रिया घडत आहेत. जसं तिकडे तिथे ते प्रतिबिंब समजत होता की माझ्यामुळे हे पाणी गरम होत आहे. अरे त्या प्रतिबिंबाचं अस्तित्वच नाही आहे किंवा त्याचं अस्तित्व सूर्यावरती डिपेंड आहे. तसंच ह्या अनंत चैतन्याचं, अनंत ब्रह्मतत्वाचं एक प्रतिबिंब आपल्या चित्तावरती उमटत आहे. ते प्रतिबिंब आपल्या मन, बुद्धी, इंद्रिय, शरीराशी एकात्म पावतं. हा बागुलबुवा जे म्हणत होतो ना, हा बागुलबुवा हा आहे, त्याच्याशी तो एकात्म पावतो. आणि मग ते चैतन्य प्राप्त झाल्यानंतर ज्या काही क्रिया मनामध्ये, बुद्धीमध्ये, इंद्रियांमध्ये, शरीरामध्ये घडतात, तर तो प्रतिबिंब समजतो, तो बागुलबुवा समजतो माझ्याचमुळे सगळं काही होऊन राहिलं आहे. म्हणजे त्या अनंत सूर्याला तिथे कसा एक मर्यादित, एक संकुचित रूप प्राप्त झालं होतं, इथे सुद्धा त्या आत्मचैतन्याला जे ब्रह्मतत्व आहे, जे सगळ्यात दूर अनंत रूपाने पसरलेलं आहे, त्याला हे संकुचित मर्यादित रूप प्राप्त होत असतं. आणि ते मर्यादित रूप कशावरती डिपेंड असतं? त्या अनंतावरती डिपेंड. त्याचं अस्तित्व नाही आहे, उगीच उभा केलेला एक तो बागुलबुवा आहे. आणि तो जो प्रतिबिंब असतो त्याची मजा अशी आहे की तो हे विसरतो की मी मर्यादित नाही आहे, मी अमर्यादित आहे हे विसरतो. तो प्रतिबिंब जो आहे तो हे पूर्णपणे विसरतो की मी अनंत आहे. त्याला ही समजूत होऊन जाते की मी मर्यादितच आहे. आणि मी मर्यादित आहे ही तर त्याला चूक समजूत होतेच. त्याच्याचबरोबर ज्या काही क्रिया घडत असतात, म्हणजे आता चित्तावरती तो चैतन्याचा प्रतिबिंब पडला म्हणजे मनाला चैतन्य मिळतं, बुद्धीला चैतन्य मिळतं, इंद्रियांना चैतन्य मिळतं, आपले आपले कामं करतात. तर याला काय वाटतं की एक तर मी मर्यादित आहे, अनंत स्वरूप विसरतो, पहिली चूक. आणि दुसरी चूक म्हणजे या मनबुद्धी, इंद्रिय, शरीराशी एकात्म होऊन या सगळ्या क्रिया माझ्याकडूनच घडतात आहे, अशी तो चूक समजून बसतो. याला म्हणतात जीव चैतन्य, बागुलबुवा. याला म्हणतात जीव चैतन्य. कुठे त्याचं ते अनंत स्वरूप, नित्यशुद्ध बुद्धमुक्त सच्चित आनंद, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, आणि कुठे तो छोटासा जीव चैतन्य.
तो छोटासा जीवचैतन्य ज्याचं खरं स्वरूप जर बघितलं तो काय आहे, त्याच्यामध्ये अनंत ज्ञानस्वरूप आहे. पण एकदा जर का तो जीवचैतन्याचं त्यांनी भाव घेतला, अज्ञानरूपी आपल्याला संकुचित मर्यादित त्यांनी समजलं, तर त्याला हे ध्यानात राहत नाही की अरे या जगाच्या पलीकडे अनंत ज्ञानाची एक फार मोठी एक भंडार आहे आणि ते माझं स्वरूप आहे. माझं हे अस्तित्व नाही आहे, माझं अनंत अस्तित्व आहे. छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन आपण दुःखी होत असतो त्या जीवचैतन्यामुळे. का होत असतो? कारण की तो मर्यादित रूप आहे ना, ते जीवचैतन्य विसरतो की मी अनंत आनंदाचा मालक आहे, विसरून जातो. आणि त्या छोट्याशा आपल्या संकुचित स्वरूपाशी इतका एकरूप होऊन जातो अज्ञानामुळे की काही केलं तर सोडायला तयार नसतो. पहा, आपण या शास्त्रांच्या माध्यमातून आपल्या खऱ्या स्वरूपाबद्दल चर्चा करत असतो आणि ही चर्चा निव्वळ बौद्धिक आहे. अर्थातच त्यातून आपल्याला प्रेरणा फार मिळत असते आणि हे सगळे टप्पे आवश्यक आहेत अर्थातच. म्हणजे पण फक्त बौद्धिक ज्ञान मिळूनसुद्धा आपल्याला किती आनंद होतो. अरे मी असा आहे, असं माझं स्वरूप आहे. तर कल्पना करा की जेव्हा महापुरुषांना जे आत्तापर्यंत ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं आहे, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं आहे, त्यांना किती आनंद लाभत असेल. आणि काही हो क न हो, इथे जे एक फार सुंदर गोष्ट सांगितली आहे या श्लोकामध्ये, नाहम जीव, क्षमा करा, रज्जू सर्पवदात्मानं जीवम ज्ञात्वा भयम वहेत. की जोपर्यंत मी जीव आहे, मी संकुचित, मी मर्यादित आहे, ही भावना आहे, तोपर्यंत भयम वहेत. वहेत म्हणजे भय वाहत असतो, भयग्रस्त असतो. नाहम जीव परात्मेती, मी जीव नाही, मी परात्मेती म्हणजे मी परमात्मा आहे. हे एकदा अनुभवात आलं तर सगळ्या प्रकारच्या भयापासून आपल्याला मुक्ती आहे, सगळ्या प्रकारच्या भयापासून मुक्ती आहे. मनुष्य अपराध का करतो, मनुष्य पाप का करतो? गीतेमध्ये चर्चा केली आपण, स्वार्थापोटी. पण ते स्वार्थ पण जन्माला का येत असतं? अज्ञानापोटी. अज्ञान कुठून येतं? या मर्यादित संकुचित जीवचैतन्यामुळे. आपण आपलं अनंत स्वरूप पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत. आणि जे लोक ज्यांच्या हातातून अपराध घडतात त्यांच्या अंतःकरणावरती अज्ञानाचा पूट इतका जाड असतो की त्या कोणत्याही प्रकारचा विचार न करता अज्ञानापोटी, स्वार्थापोटी त्यांच्या हातातून त्या स्वार्थाकरता ते पाप घडतातच. तर मी जे आपल्यापुढे मांडू इच्छित होतो बंधू भगिनींनो, ते हेच की आपण नुसती बौद्धिक चर्चा करून आपल्याला इतका आनंद मिळतो, इतकी स्फूर्ती मिळते, इतकी प्रेरणा मिळते. तर कल्पना करा की जेव्हा कधी आपल्याला हे ज्ञान लाभेल तेव्हा किती आनंद होईल. आनंदच होईल नाही, सर्व प्रकारचा भय, ज्याने आपण दुःख कष्ट ज्याने ग्रस्त आहोत आज, ते सगळे नाहीसे होतील. निव्वळ हे क्षुद्र, ज्याला म्हणूया की मर्यादित संकुचित चैतन्य, बागुलबुवा, त्याला घेऊन आपण इतके बसलेलो आहोत. त्याच्याचमुळे आपल्या सगळं हे आपल्या जीवनातली सगळी समस्या आहे. जेव्हा तो ब्रह्मतत्व, अनंत तत्व, अनंत चैतन्य त्याचा प्रतिबिंब आपल्या चित्तावरती पडला तर त्यांनी काय होतं
की पहा, तो जो अनंत स्वरूप होतं त्याला एक ज्ञाता, कर्ता आणि भोगता हे तो ओढून घेतो. म्हणजे पहा, आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती असते ती काय करते, म्हणजे म्हणतो की त्यांनी आपण आपल्या समाजामध्ये म्हणत असतो, आपल्या मित्रमंडळीमध्ये किंवा परिवारामध्ये, अरे त्या मूर्खाने दुःख ओढून आणलं. तसंच वेदांत आपल्याला सांगतं की आपण सुद्धा आपलं अनंत स्वरूप विसरून हे दुःख ओढून आणलेलं आहे. अरे आपलं अनंत चांगलं स्वरूप होतं, पण जसंच त्या अनंत स्वरूपाचं एक प्रतिबिंब आपल्या चित्तावर पडला, तर चित्तावर पडल्याबरोबर तो पहा, जसं आपण उदाहरण घेतलं होतं सूर्याचं, इतका मोठा सूर्य पृथ्वीपेक्षा किती अनंत पटीने मोठा आहे. आपण सर्व हे विज्ञानमध्ये वाचतो 7वी 8वीमध्ये. पृथ्वीपेक्षा अनंत पटीने मोठा तो सूर्य, पण त्या परातीमध्ये एवढाच दिसतो. त्याला ते मर्यादित स्वरूप प्राप्त होतं, मर्यादित प्रतिबिंब प्राप्त होतं, स्वरूप नाही. तसंच त्या अनंत चैतन्याला जेव्हा आपल्या चित्तावर पडतं तर त्याला एक मर्यादित संकुचित प्रतिबिंब प्राप्त होतं. आणि तिथे पडल्याबरोबर काय होतं की त्याला म्हणजे ज्ञानस्वरूप जे आत्मतत्व आहे, त्या ज्ञानस्वरूप आत्माचं काय होतं, ज्ञाता होऊन जातं, संकुचित होऊन जातं. जी ज्ञानाची खाण आहे त्याचा प्रतिबिंब पडला की एक बोध निर्माण होतो की मला हे जाणून घ्यायचं आहे, मला ते जाणून घ्यायचं आहे, मला ते जाणून घ्यायचं आहे. अरे आत्तापर्यंत जेव्हा अनंत होतं तेव्हा तर सगळंच ज्ञान त्याच्याजवळ होतं. प्रतिबिंब पडल्याबरोबर काय होतं, प्रतिबिंब पडल्याबरोबर एक मर्यादा प्राप्त होते. मर्यादा प्राप्त कसली होते, ते ज्ञानस्वरूप विसरून जातो. आणि अज्ञानामुळे मग मला हे शोधायचं आहे, मला ते प्राप्त करायचं आहे, मला ते करायचं आहे, हे सगळं प्राप्त होतं. त्या अनंत स्वरूप आत्मामध्ये क्रिया नसते. चर्चा केली मागच्या वेळेस आपण, एकदम निष्क्रिय निर्विकार असं ते आत्मतत्व आहे. पण प्रतिबिंब पडल्याबरोबर स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडतो आणि काय होतं, या शरीर मन बुद्धी इंद्रियांबरोबर एक होऊन मी करतो, मी बोलतो, मी ऐकतो, मी अभ्यास करतो, मी तसं करतो, मी अमुक करतो. प्रतिबिंब पडला की स्वरूपाचा विसर पडला आत्मतत्वाला. आणि तिसरं म्हणजे भोगता. तसं पाहिलं तर आत्मतत्व हे काही ज्ञाता नाही आहे, कारण की सर्व ज्ञान, आत्मतत्वाची परिभाषा एक आहे अजून, ते ज्ञानस्वरूप आहे. सगळ्या प्रकारचं ज्ञान आत्मतत्वामध्ये उपलब्ध आहे. मग मला असं का वाटतं मी हे जाणून घ्यायचं, मी ते जाणून घ्यायचं, कारण की माझ्या चुकीच्या बोधामुळे मर्यादित आणि संकुचित पणा जो माझ्यामध्ये आलेला आहे, जीवचैतन्यत्व जे प्राप्त झालं आहे, हे जीवचैतन्यत्वाचे हे 3 लक्षण लक्षात ठेवा, कर्ता, भोगता आणि ज्ञाता. ज्या दिवशी आपण आपलं हे संकुचित रूप सोडू, जीवचैतन्याचं सोडू, या जगामध्ये सगळं काही आपल्याला ज्ञात होऊन जाईल. का, आपलं ते स्वरूप आहे, कोणतीही क्रिया करणार नाही. लोककल्याणार्थ करू आहे गीतेच्या हिशोबाने तो भाग वेगळा, पण आत्म्यामध्ये क्रिया नसते. आणि क्रिया नाही तर भोक्तृत्व पण नाही. आज आपण क्रिया का करतो, कारण की भोक्तृत्वाची इच्छा आहे. मला अमुक फ्लॅट घ्यायचा आहे, मुंबईला फ्लॅट घ्यायचा आहे, भोग इच्छा झाली, मग कर्म करा. पण आत्मस्वरूपामध्ये भोक्तृत्व नाही, कर्तृत्व पण नाही आणि ज्ञाता हा भाव नाही. का नाही, कारण की सगळं ज्ञानस्वरूपच आहे. फक्त तो प्रतिबिंब पडला आणि आत्मतत्व आपलं स्वरूप विसरला आणि त्याला संकुचित भाव प्राप्त झाला. जसा तो राजा
सकाळी उठला त्याला स्मृतिभ्रम झाला आणि स्मृतिभ्रम झाल्याबरोबर तो दीनवाणा होऊन इकडे तिकडे फिरत आहे. तीच स्थिती आपलेली आहे. सगळे लोक म्हणतात की महाराज तुम्ही आमचे राजे आहात, तुम्ही आमचे राजे आहात, हो तुम्ही काय असे फिरत आहात भिकाऱ्यासारखे. नाही नाही नाही, त्या स्मृतिभ्रम इतका जबरदस्त पकडून ठेवलेला आहे की काही केल्या तो सोडायलाच तयार नाही आहे. आणि मग दुःख कष्ट भोगा. स्मृतिभ्रम झाला तर दुःख कष्ट भोगा. त्या अनंत स्वरूपाचं, अनंत चैतन्याचं त्याला मर्यादित रूप प्राप्त झालं, मर्यादित प्रतिबिंब प्राप्त झालं आणि बस आपलं स्वरूप विसरला आणि दीनवाणा होऊन इकडे तिकडे फिरतोय. कर्ता भावसुद्धा आत्मतत्वामध्ये नसतो, क्रिया नसते, पण मी करतो, मी बोलतो, मी वागतो, मी चालतो हे सगळं करत असतो आपण. आणि भोगाची इच्छा असतेच, प्रलोभित होत असतो. प्रलोभित झालं तर मग कर्म करा. पण जी आपलं खरंच स्वरूप आहे आत्मतत्व, त्याच्यामध्ये ज्ञाता हा बोध नाही. म्हणजे मला काही जाणून घ्यायचं आहे का, कारण की सगळं ज्ञान त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे, सगळं ज्ञान त्याच्यामध्ये आहे. निष्क्रिय निर्विकार असल्याने कर्ता भाव नाही, भोक्तृत्वाचा भाव मुळीच नाही, प्रलोभित होत नाही, काही इच्छाच नाही आहे. तर पहा, आपण चर्चा सुरू केली होती की आपण आपलं खरंच स्वरूप विसरलो आहोत आणि त्याच्यावरती जीवचैतन्याचं मिथ्या आरोपित केलेलं आहे. आणि त्या मिथ्या आरोपण केल्यामुळे आपण भयग्रस्त आहोत. पण आपण जर हा आपला अज्ञानजनित अहंकार, हा बागुलबुवा, हा ज्ञाता करता भोगता, हा संकुचितपणा जर सोडला तर आपल्याला अमर्याद आनंद, अमर्याद ज्ञान त्याची आपल्याला प्राप्ती होईल. हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. कसं आहे बंधू भगिनींनो, की वर्तमानमध्ये आपण जे जगत आहोत, आपलं काय जीव चैतन्यत्व आहे, अहंकार आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं विविध नामरूपात्मक संसार त्याचा आपल्याला बोध होत आहे. पण त्या अहंकारामुळे हे संपूर्ण नाना नामरूपात्मक जग ज्याचा आपण भोग घेत आहोत, त्या अहंकाराच्या जागी, त्या अहंबोधाच्या जागी आपल्याला आत्मबोध हा जागृत करायचा आहे. शब्दांकडे लक्ष द्या, तो जागृत करायचा आहे. आणि जसं जसं अज्ञान दूर होईल तसं तसं ज्ञानसूर्याचा उदय होईल. ठाकूरांनी सांगितलं आहे, पहा काय सुंदर उदाहरण आहे की जेव्हा पूर्व दिशेला सकाळी सकाळी एकदम 5:30 पावणे 6ला थोडासा उजेड दिसतो, तेव्हा आपल्याला लागलीच लक्षात येतं की दिवस उजडणार आहे. आणि जसं जसं सूर्यवरती येतो तसं तसं अंधकार कमी होत जातो. असा फटाक दिशे अंधकार कमी होतो का? नाही. तसंच आपल्या जीवनामध्ये सध्या काय आहे? अहंबोध आहे, अज्ञानाचा बोध आहे, जीवचैतन्याचा बोध आहे, मी आणि माझा बोध आहे, ज्ञाता करता भोगता हा चुकीचा बोध आहे. पण सेवा साधना करून जसं जसं आपण या अज्ञानाला दूर करू, जसं जसं आपण अज्ञानाला दूर करू तसं तसं आपल्याला ज्ञानाचा बोध होणार आहे. आपण सर्वजण, आपण आत्ताच चर्चा केली, आपण सर्वजण खूप भीतीग्रस्त आहोत. साधारण लोकांना तर हे माहीतसुद्धा नसतं बिचाऱ्यांना की आपण इतके घाबरलेले का असतो. अनेक प्रकारचे भय, मग अनंत प्रकारचे भय असतात. काही वास्तविक, काही काल्पनिक, जास्त करून काल्पनिकच असतात. वास्तविक भय पण असतात, नाही असं नाही, पण साधारणपणे काल्पनिक भय पण खूप जास्त असतात. काल्पनिक असो की वास्तविक असो, सगळे प्रकारचे भयाचं कारण एकच आहे, आपलं हे जीवचैतन्यत्व, आपलं हे मर्यादित, आपण जे स्वतःला मर्यादित समजून जगत आहोत, संकुचित समजून जगत आहोत. आपलं जे अनंत स्वरूप आपण विसरून स्वतःला मी जीव आहे,
मी आत्मा नाही, ह्या बोधामुळे आपण सतत भयग्रस्त असतो. पण जसं जसं आपल्या जीवनामध्ये हा माझेपणा, मीपणा, अहंकार, अज्ञान दूर होईल आणि त्याच्या जागी आत्मबोध किंवा ज्ञानाचा जेव्हा उदय होईल, तर सर्व प्रकारची भीती ही आपल्या जीवनामध्ये ती हळूहळू नाहीशी होईल. याच्या आधीसुद्धा या भीतीच्या संदर्भामध्ये भर्तृहरीचा एक वैराग्य षटकमधला एक श्लोक स्वामीजींचा फार आवडता, याची चर्चा केली होती आपण, अनेक वेळा केलेली आहे, पण पुन्हा संदर्भ आहे तर चर्चा करूच या. भोगे रोग भयम च्युती भयम. या जगामध्ये अभय कोणाला प्राप्त झालेलं आहे? ज्याला वैराग्य प्राप्त झालेलं आहे. वैराग्य कोणाला प्राप्त झालेलं आहे? की ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, जो मी आणि माझं या संकुचित वृत्तीच्या पलीकडे गेलेला आहे, या संकुचित बोधाच्या पलीकडे गेलेला आहे. त्याच्याच जीवनामध्ये हा अभय येत असतो. भोगे रोग भयम च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम. म्हणजे पहा, जे भोगांमध्ये रत असतात त्यांना रोग होण्याची भीती असते. भोगे रोग भयम च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम. ज्यांच्याकडे खूप पैसा आहे त्यांना राजाची भीती आहे, टॅक्स लावून त्यांच्याकडनं हिसकून घेईल. माने दैन्य भयम, ज्यांना खूप समाजात मान आहे त्यांना जर दैन्य प्राप्त झालं तर ही त्यांना भीती आहे. माने दैन्य भयम, बले रिपु भयम, की जे थोडे कृशकाय आहेत, बलवान लोक त्यांना त्रास देतील, त्यांना ही भीती असते. रूपे जराया भयम, ज्यांना आपल्या रूपावरती जे सुंदर आहेत दिसायला, त्यांना सतत भीती कोणाची आहे तर वार्धक्याची. कारण की वार्धक्य आल्यानंतर कोणी कितीही सुंदर जरी असलं तरी ते रूप जाणारच, आणि नाहीतरी रूप जाणारच. कोणाचं रूप आजपर्यंत टिकलेलं नाही आहे. शास्त्रेवादी भयम, जे लोक शास्त्र पारंगत आहेत त्यांना भीती वाटते की आधीच्या काळात तसं व्हायचं दरबारामध्ये की शास्त्रचर्चा व्हायची आणि जो जिंकायचा त्यांना खूप मान आणि पैसा मिळायचा. तर जे जिंकून ज्यांनी मान आणि पैसा कमवलेला आहे त्यांना भीती वाटायची माझ्यापेक्षा जास्त कोणी हुशार आला, माझं गेलं. शास्त्रे वादी भयम, गुणे खल भयम, जे गुणवान आहेत शत्रू त्यांचा चरित्रहनन करतील असं त्यांना भीती असते. काये कृतांतात भयम, शरीरामध्ये मृत्यूचं भीती आहे, सगळ्यांनाच आहे. सर्वं वस्तु भयान्वितम भुवि नृणाम वैराग्यमेवा भयम. क्या बात है. या जगामध्ये प्रत्येक वस्तू ही भयानीग्रस्त आहे. फक्त भयानीग्रस्त नाही तर काय, तर ज्यांच्या जीवनात वैराग्य आहे, विवेक आहे आणि ज्यांनी हे आत्मतत्व अनुभवात आणलेलं आहे. आपलं मर्यादित जे जीवचैतन्यत्व आहे, संकुचित जीवचैतन्यत्व आहे, त्याचंच त्यांनी त्या जीवचैतन्यत्वाच्या ठिकाणी आत्मबोध हा बसवला आहे. त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं भय नाही. बृहदारण्यक उपनिषदमध्ये एक फार सुंदर छोटंसं वाक्य येतं. त्याच्यामध्ये जनकाला म्हणतात व्यास, काय, अभयम वै जनक प्राप्तोसी. हे राजा जनक, तू जेव्हा या आत्मतत्वाला प्राप्त करशील म्हणजे काय होईल, आपल्या जीवनामध्ये तू अभयला प्राप्त होशील. तुझ्या जीवनामध्ये कधी पण कोणतीही भीती राहणार नाही. तर म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, की जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये त्या दोरीवरती आपण सर्पाचं मिथ्या आरोपण करू, तोपर्यंत आपण तिथे सर्प आहे, तिथे सर्प आहे असं नाही भयग्रस्त राहू. म्हणजेच काय, की हे जे अनंत चैतन्य आहे, जे आपलं खरं स्वरूप आहे आणि जे आपण विसरून तो बागुलबुवा उभा केला आहे अज्ञानामुळे, अहंकारामुळे, त्या संकुचितपणाला जो पण आपण सोडणार नाही तोपर्यंत आपली फरफट काही कमी होणार नाही.
आणि एवढंच नाही, काय होत असतं की त्या आपण जे सर्प बघतो ना, म्हणजे सर्पाचा मिथ्यारोप करत असतो, तर ते म्हणजे तो मिथ्या आरोपण इतका स्ट्रॉंग असतो, इतका म्हणजे पॉवरफुल असतो की त्या सर्पाची कातडी दिसते, त्याच्या अंगावरती चट्टे दिसतात, त्याचे डोळे दिसतात, तो अशी जीभ बाहेर काढतोय ते सुद्धा बिलकुल दिसतं. वास्तविक तिथे काही नसतं, निर्जीव दोरखंड पडलेलं असतं. पण मनामध्ये भीती आणि कल्पना इतक्या जबरदस्त असतात की त्या दोरखंड मळकट कळकट त्याच्यावरती त्या सापाचे ते सगळे त्या अंगावरती चट्टेपट्टे दिसतात, डोळे दिसतात, त्याचं तोंड दिसतं. हे सगळं कशामुळे? अज्ञानामुळे. हे सगळं संकुचित मर्यादितपणामुळे, जीवचैतन्यत्वामुळे, आणि हे अज्ञान आपलं खरं स्वरूप आपण विसरल्याने सगळं झालेलं आहे. तर हे जे दोरखंडावरती मिथ्या आरोपण केलेलं आहे, जोपर्यंत ते दूर करणार नाही तोपर्यंत आपलं भय दूर होणार नाही. ज्या क्षणी आपण ते मिथ्या आरोपण बंद करू, त्या क्षणी आपलं स्वरूप हे विद्यमान आहे, जागृतच आहे. मिथ्या आरोपणमुळे ते झाकल्या गेलेलं आहे. मिथ्या आरोपणामुळे ते झाकल्या गेलेलं आहे. अज्ञान दूर करा, ठाकूर म्हणतात, आपले भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात, अज्ञान दूर करा, सूर्य चमकतच आहे, ज्ञानरूपी सूर्य चमकतच आहे. तसंच हे आपला संकुचितपणा, आपला हा अज्ञान की मी जीव चैतन्य आहे, याच्या ठिकाणी आपल्याला काय आणायचं आहे? आत्मबोध आणायचा आहे. आणायचं आहे म्हणजे असा उचलून नाही आणायचं आहे. जसं जसं आपण आपलं अज्ञान दूर करू, जसं जसं आपलं अज्ञान दूर करू, तसं तसं आपल्याला जी आपला आत्मबोध आहे त्याचा अनुभव येणार. अजून एक फार सुंदर भगवान श्रीरामकृष्ण उदाहरण देतात वचनामृतमध्ये, अतिशय सुंदर उदाहरण. काय म्हणतात की पश्चिम बंगालमध्ये फार पुकूर असतात, तलाव ज्याला म्हणतो, आणि ते माशांची शेती करतात ते लोक. आणि अनेकदा काही पुकूर जरा स्वच्छता न केल्याने त्याच्यावरती शेवाळ जमून जातं. पण शेवाळच्या खालती स्वच्छ पाणी असतं असं म्हणतात. तर ज्या वाटसरूंना माहिती असतं ते काय करतात की ते शेवाळ असं हाताने करतात. असं केल्याने पाणी उपलब्धच आहे, स्वच्छ, आणायचं नाही आहे कुठून बादली भरून. अज्ञानरूपी शेवाळ दूर केलं की ज्ञानरूपी स्वच्छ पाणी उपलब्धच आहे. तसंच हे जे ज्ञानरूपी आपलं अनंत चैतन्य, आपलं जे स्वरूप ते उपलब्धच आहे, या क्षणीसुद्धा उपलब्ध आहे. मग त्याचा बोध का होत नाही? कारण की ते अज्ञानाने, पंचकोशांनी किंवा 3 शरीरांनी ते झाकल्या गेलेलं आहे. हे उपाधी दूर करा, अज्ञान दूर करा, आणि आपल्याला ते आत्मबोध, तो ज्ञानरूपी सूर्य, ते आत्मतत्व, ते अनंत तत्व ते विद्यमानच आहे, ते आपल्याला गवसणारच. फक्त ही जी प्रोसेस असते ही काही अशी एका झटक्यात होत नसते की आपण एखाद्या दिवशी प्रगाढ ध्यानमध्ये अचानक आपल्याला ज्ञान झालं. नाही, हळूहळू जसं सूर्योदय झाला, सूर्योदय जेव्हा होताना हळूहळू प्रकाश जातो, हळूहळू अंधकार जातो आणि प्रकाश उदयीमान होतो. बिलकुल त्याप्रमाणे अंधकार, अज्ञानरूपी अंधकार दूर होतो आणि ज्ञानरूपी सूर्य हा प्रतिष्ठित होतो. इथे या श्लोकाचं हे विवेचन पूर्ण होत आहे. एक 5-7 मिनटं अजून आहेत. आपण पुढचा श्लोक त्याचं प्रारंभ करूया. वरच्या श्लोकाचं उदाहरण आपण ऑलरेडी चर्चा करून घेतलेली आहे, त्याची आवश्यकता मला असं वाटतं नाही आहे काही. रज्जू सर्प वदात्मानं जीवम ज्ञात्वा भयम वहेत. म्हणजेच काय की जसं एखाद्या रज्जू म्हणजे दोरीवर आपण सर्पाचं मिथ्या आरोपित
जीव करत असतो. मिथ्या आरोपित केल्याने तो जीव काय असतो? भयम वहेत, तो नेहमी भयाला वाहत असतो. आणि हे जीवाचं लक्षण आहे. का? कारण की तो अज्ञानापोटी सर्पाचं मिथ्यारोपण करतो. पुढे नाहम जीव परात्मेती, आणि जेव्हा तो जीव आपलं जीवत्व झटकून टाकतो तेव्हा तो आपल्या परमात्म स्वरूपाला प्राप्त होतो. आणि ज्ञातश्चे निर्भयो भवेत, आणि एकदा त्याला ते आपलं आत्मस्वरूप जे अनंत तत्व आहे याचा बोध झाला, याची अनुभूती झाली की तो निर्भय होतो. जसं की त्या रज्जूवरती मिथ्या आरोपित केलेला सर्प एकदा नाहीसं झाल्यावरती अरे हे तर दोरखंड आहे असं ज्ञान झाल्यानंतर जसं भय दूर होतं, तसं इथे सुद्धा जीवचैतन्यत्व ते दूर केल्यानंतर आपलं अनंत स्वरूपाचं बोध होतो आणि आपण निर्भय होतो. पण आज आपण सर्वजण भयग्रस्त आहोत. का? आपल्या आपण स्वतः आरोपित केलेल्या अज्ञानरूपी जीवचैतन्यत्वाच्या बोधामुळे. म्हणजे आपल्या आत्मतत्वाचं जे खरं स्वरूप आहे, सच्चित आनंद, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त, सर्वज्ञ सर्वव्यापी सर्वशक्तिमान, हे आपण पार विसरून गेलेलो आहोत राजासारखं. श्लोक नंबर 28. आत्मावभासयत्येको बुद्ध्यादिनिंद्रियाण्यपि दीपो घटादिवत् स्वात्मा जडैस्तैर्नाव भास्यते. आत्मावभासयत्येको बुद्ध्यादिनिंद्रियाण्यपि दीपो घटादिवत् स्वात्मा जडैस्तैर्नाव भास्यते. काय याचा अर्थ? दिव्यामुळे जशा घटादी वस्तू प्रकाशित होतात त्याप्रमाणे बुद्धी इत्यादी इंद्रिये देखील एका आत्म्याद्वारे प्रकाशित होत असतात. ती बुद्धी इत्यादी स्वयं जड असल्या कारणे आपल्या स्वतःलाच ती प्रकाशित करू शकत नाहीत. या श्लोकाच्या माध्यमातून आचार्यांनी आत्मतत्व हे या जगामध्ये एकमेव चैतन्यरूपी प्रकाश देणारं एकच तत्व आहे, जे अनंत आहे, नित्यशुद्ध बुद्धमुक्त आहे, सच्चित आनंद त्याचं रूप आहे, सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वव्यापी आहे. हे चैतन्य देणारं हे एकच तत्व आहे. बाकी या चैतन्य तत्वाला सोडून या जगामध्ये बाकी जे काही आहे ते सर्व कसं आहे? ते जड आहे. आत्मतत्वाला असं म्हणतात स्वयंप्रकाशित. स्वयंप्रकाशित. आणि त्या स्वयंप्रकाशित आत्माला सोडून या जगामध्ये जे काही आहे ते सर्वच्या सर्व कसं आहे? ते सर्वच्या सर्व जड आहे. याच्या संदर्भात अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. मी आता हा तुम्हाला फक्त सोपा अर्थ समजावून सांगितला. पण आता आपण याचं विवेचन प्रारंभ करूया आणि विवेचनातून आपल्याला अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतील आणि त्या प्रश्नांचं आपण तिथे विवेचन करून त्याचं काय त्याचं तोड आहे, आचार्यांनी काय सांगितलं आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आत्ताच आपण चर्चा केली की आत्मतत्वावरती 3 शरीरांची किंवा 5 कोशांची उपाधी आहे, टोपण आहे. त्याच्यामुळे आत्मतत्वाचं खरं स्वरूप जीवाला ओळखू येत नाही. हे आपण आत्ताच शिकलो. आणि अजून काय शिकलो होतो की 3 शरीर किंवा पंचकोश हे वेगळे वेगळे नाही. उपाधींचा हा विभाग कसा केला गेलेला आहे? जेव्हा मनुष्याची स्थितीचं वर्णन करतो, जागृत स्वप्न सुषुप्ती, त्या आधारे 3 शरीर म्हणतो.
पण याच उपाधींचं जेव्हा कार्यांचा संदर्भ घेऊन विभागणी करतो तर ते पंचकोश ठरतात. वस्तू एकच आहे, उपाधी किंवा माया किंवा अज्ञान, हे आपण लक्षात ठेवायचं. जेव्हा आपण असं म्हणतो मी स्थूल आहे, तेव्हा त्या आत्मतत्वावरती अन्नमय कोशाची उपाधी किंवा टोपण आपण लावत असतो. आता आत्मतत्व काही स्थूल नसतं किंवा रोड नसतं, उंच नसतं, ठेंगुई नसतं. पण मी स्थूल आहे म्हणजेच आपण काय करत असतो, आत्मतत्वावरती आपल्या अन्नमय कोशाची, शरीराची उपाधी लावत असतो. आपल्याला वाटतं की आत्मतत्वच स्थूल आहे का? तसं नाही आहे. आपण याची चर्चा केलेली आहे. फक्त थोडंसं मी उजळणी म्हणून हे घेत आहे. आपल्याला भूक लागते, तहान लागते, आपण थकतो. आपल्याला काय वाटतं, हे आत्मतत्वच थकलं का? त्याला भूक लागली का? त्याला तहान लागली का? नव्हे. ह्या सगळ्या क्रिया घडत असतात प्राणमय कोशामध्ये आणि त्या क्रिया मिथ्या आरोपित होत असतात आत्मतत्वावर. आणि अज्ञानापोटी आपल्याला वाटतं की आत्मतत्वालाच भूक लागली का? तहान लागली का? तो थकला का? वगैरे असं काही नसतं. ह्या सगळ्या प्राणमय कोशाच्या क्रिया असतात. आणि मजा काय असते की हे सगळे पंचकोश हे सगळे जड असतात बरं. पण मग यांना क्रिया करण्याकरता चैतन्य कुठून प्राप्त होत असतं? आत्मतत्वाकडून. याची चर्चा पण केलेली आहे. 18 ते जेव्हा आपण त्या विवेक करून वेगळं वेगळं करत होतो तेव्हा याची चर्चा पण केलेली आहे. जेव्हा आपलं मन संकल्प विकल्प करतं, आपल्याला वाटतं आत्मतत्वच संकल्प विकल्प करत आहेत का? पण ते खरं नाही आहे. संकल्प विकल्प कोण करतं? मन करत असतं. मिथ्या आरोपित आत्मतत्वावरती करत असतो. विचार करतो, निर्णय घेतो. बुद्धी करत असते. बुद्धी जड आहे, पण ते चैतन्य घेते आत्मतत्वाकडून, निर्णय घेते, विचार करते आणि ही क्रिया मिथ्या आरोपित करते आत्मतत्वावरती. आपल्याला वाटतं की आत्मतत्वच विचार करतो आणि निर्णय घेतो, पण आत्मतत्व हे क्रियाविहीन आहे. आणि सुषुप्तीमध्ये आपण आनंदाचा बोध करत असतो, तर तो आनंदसुद्धा मिथ्या आरोपित होत असतो आत्मतत्वावरती. खरं म्हणजे आत्मतत्वाचा जो आनंद आहे तो आणि झोपेचा आनंद हा याच्यामध्ये अंतर आहे. कारण झोपेचा आनंद हा तामसिक आनंद आहे. झोपेचा आनंद हा तामसिक आनंद आहे आणि आत्मतत्वाचा आनंद हा सात्विक आनंदाच्या सुद्धा पलीकडे आहे. पण आपल्याला असं वाटतं की आत्मतत्वच आनंदी आहे का? पण ते मिथ्या आरोपित झालेलं असतं. असो, तर हे सगळे जे उपाधी असतात हे सगळे आत्मतत्वावरती उपाधी आणि त्यांच्या क्रिया, कोश आणि त्यांच्या क्रिया हे आत्मतत्वावरती मिथ्या आरोपित केल्या जातात. आता आपण एक आधी उदाहरणाची चर्चा करून घेऊ, म्हणजे आपल्याला विवेचन करणं सोपं जाईल. आत्तापर्यंत आपण काय समजलो की कसं आत्मतत्वावरती मिथ्या आरोपित केलं जातं आणि हे सगळे पंचकोश आपल्याला वाटतं की हे पंचकोश आत्मतत्वाकडनं प्रकाशित होत असतात. आत्मतत्वाकडनं त्यांना चैतन्य प्राप्त होत असतं. एखादी खूप अंधार खोली आहे, अंधारी खोली, आणि त्या अंधारी खोलीमध्ये एक माठ ठेवलेला आहे. आपल्याला आईने सांगितलं की ते माठ घेऊन ये बरं. आता आपण दार उघडलं आणि आतमध्ये इतका खूप अंधकार आहे की आपल्याला तो माठ काही दिसायलाच तयार नाही. मग आपण काय करतो? एक मेणबत्ती घेऊन येतो आणि मेणबत्ती घेऊन असं चाचपडतो. त्या मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये तो माठ प्रकाशित होतो. प्रकाशित झाल्याबरोबर त्या माठाला आपण उचलतो आणि घेऊन येतो. म्हणजे काय? मेणबत्तीनी किंवा त्या दिव्यानी तो जो घट आहे, ते जो माठ आहे तो प्रकाशित केला. म्हणजे त्या दिव्यामध्ये ती शक्ती होती त्या माठाला प्रकाशित करण्याची.
पण जर आपण उलटं करतो का कधी, की एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये मेणबत्ती आहे, आपल्याला आईने सांगितलं की मेणबत्ती घेऊन ये, आणि समजा आपल्याला मेणबत्ती दिसत नसेल तर माठ घेऊन मेणबत्ती शोधतो का आपण? कधी नाही. माठामध्ये ती ताकदच नाही की ती मेणबत्तीला प्रकाशित करू शकेल. आलं का लक्षात? माठमध्ये ती ताकदच नाही की ती मेणबत्तीला प्रकाशित करू शकेल. फक्त मेणबत्तीमध्येच ती ताकद आहे की जी त्या माठाला प्रकाशित करू शकते. बस हेच सिद्धांत इथे मांडला गेलेला आहे की या जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये चैतन्याचा प्रकाश देणारा किंवा चैतन्याच्या माध्यमातून प्रकाशित करणारा जर काही असेल तर ते एकमेव आत्मतत्व आहे. बाकी सर्व जड आहे. बाकी सर्व काही जड आहे. मग आत्मतत्वाला कोण प्रकाशित करतं का? नाही. आत्मतत्व स्वयंप्रकाशित आहे. आत्मतत्वाला कोणी प्रकाशित करू शकत नाही. आत्मतत्व सगळ्यांना प्रकाशित करतं, पण आत्मतत्वाला कोणी प्रकाशित करू शकत नाही अशी कोणाची ताकदच नाही आहे. म्हणून त्याला म्हणतात स्वयंप्रकाशित आत्मा. सेल्फ एफल्जंट, सेल्फ रेस्प्लेंडंट असे 2 शब्द वापरतात इंग्लिशमध्ये. स्वयंप्रकाशित. याच्या विवेचनामध्ये अनेक प्रश्न आहेत. प्रश्नाचे आपल्याला उत्तरसुद्धा शोधायचे आहेत. तर ते आपण येत्या बुधवारी करण्याचा प्रयत्न करूया. आज आपली वेळ संपलेली आहे. इथेच थांबूया आज आपण. येत्या शुक्रवारी भगवद्गीतेवरती आपला वर्ग होणारच आहे. त्या दिवशी आपली सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी मी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.